वेलकम बॅक टू माय चॅनल मृणाल रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पापडी आणि आपण आज जी पापडी बनवणार आहोत ते आपण राईस फ्लावरपासून बनवणार आहोत। त्यासाठी सगळ्यात आधी इथे 1 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण ओवा टाकलेला आहे, मीठ टाकलेलं आहे, चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर ॲड करून घ्यायची आहे कलर येण्यासाठी। त्यानंतर आपण इथे 1 चमचा बटर घेणार आहे। बटर आपण पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे। जोपर्यंत प्रॉपरली आपलं बटर पिठामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड नाही करणार आहे। इथे आता आपण बटर जे आहे ते प्रॉपरली सगळ्या पिठात मिक्स केलेलं आहे आणि मिक्स केल्यानंतर आपल्या पिठाचा टेक्स्चर जो आहे तो मी तुम्हाला दाखवला तसा येतो। त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी करून आपण पीठ जे आहे ते आपलं मळून घ्यायचं आहे आणि एक डो बनवून घ्यायचा आहे। बटर आपण ॲड केल्यामुळे आपलं पीठ जे आहे ते नरम राहतं, जास्त कडक होत नाही आणि आपल्या पापडी जे आहेत ते खुसखुशीत होतील, कुरकुरीत नाही। त्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडंसं बटर ॲड केलेलं आहे। त्यानंतर आपण मिक्स करून घेणार आहे प्रॉपरली त्याचा डो बनवण्यासाठी आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी आपण ॲड करून घेणार आहे त्यामध्ये। इथे आपलं पीठ जे आहे ते आता ऑलमोस्ट मळून झालेलं आहे। आता एक डो बनवून आपला रेडी झालेला आहे। या डोला आपण सेपरेटली कट करून घ्यायचा आहे 4 पीसेसमध्ये। त्यासाठी सगळ्यात आधी इथे मी चाकूने याला 4 पीसेसमध्ये कट करून घेतलेला आहे। कट करून झाल्यानंतर आपण जेवढे पीसेसमध्ये कट केलेलं आहे डायरेक्ट आपण एक डो घेऊन त्याला लाटून घ्यायचं आहे, कारण आपल्या पापडी जे आहे ते आपण थोड्या जाडसरच लाटणार आहे। तर इथे आपण लाटून घेत आहोत आपली पापडीसाठी। आपण पोळी लाटून घेऊ शकतो किंवा तुम्हाला ज्या शेपमध्ये लाटायचं आहे स्क्वेअर शेपमध्ये सुद्धा तुम्ही लाटू शकता। जसं मी तुम्हाला बोलली की आपल्या पापडीचा शेप जो आहे तो आपल्याला थिक ठेवायचा आहे, त्यासाठी आपण जास्त पातळ नाही लाटायचं आहे। तर इथे माझं लाटून झालेलं आहे। त्यानंतर मी साइडून इथून कट करून घेणार आहे आपलं पीठ। इक्वली आपण कट करून घ्यायचं आहे। तर चारी साइडून आपण कट करून घेणार आहे। तुम्ही पिझ्झा कटरनी कट करू शकता किंवा पिझ्झा कटर नसेल तर तुम्ही नाईफनी कट करू शकता। आता हे कट करून झाल्यानंतर आपण त्याचे जे साइड्स आहेत ते एक एक करून साइडला काढून घेणार आहोत। साइडला काढून घेतल्यानंतर आपण आपल्याला पाहिजे तो शेप आपण त्याला देणार आहे। तुम्ही स्क्वेअर शेप देऊ शकता, शंकरपाळ्यांचा सुद्धा शेप देऊ शकता किंवा तुम्ही पुऱ्या सुद्धा बनवू शकता। तर इथे मी पापडीचा शेप बनवलेला आहे। आपण स्क्वेअर शेपमध्ये बनवलेले आहेत पापडी। त्यासाठी आपण इक्वल लेंथमध्ये कट करून घेणार आहे। एक साइडने आपण जसं मी इथे कट करून घेतलेलं आहे तसंच आपण दुसऱ्या बाजूने इक्वल लेंथमध्ये कट करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता मी किती थिक लेयर ठेवलेली आहे। तुम्ही थिक लेयरच ठेवा, पोळपाटाला ते खाली चिटकणार पण नाही आणि इझिली निघेल पण। तर तुम्ही बघू शकता किती थिक झालेल्या आहेत आपल्या पापडी। एक एक करून आपण साइडला काढून घ्यायचं आहे। लास्ट रेसिपी माझ्या चॅनलवरती व्हेज पोटॅटो पॅनकेक्सची अपलोड केलेली, बघितली नसेल तर जाऊन बघा। खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देईन, माझी इंस्टाग्राम आयडीची सुद्धा लिंक देईन। इथे आता मी गॅस चालू करून तेल गरम करायला ठेवणार आहे। तेल आपण गरम झाल्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्या ज्या पापडी आहेत त्या आपण फ्राय करून घेणार आहे। तर एक एक करून मी इथे पापडी ॲड करून घेणार आहे। तुम्हाला रेसिपी कशी वाटली आहे आधी जी मी अपलोड केलेली ती मला कमेंट करून सांगा आणि नेक्स्ट रेसिपीज तुम्हाला कोणत्या बघायला आवडतील त्यासुद्धा मला कमेंट करून सांगा। तर इथे एक एक करून आपल्या ज्या पापडी आहेत त्या आपण ॲड करून घेतलेले आहेत आणि आपण लगेच त्याला पलटून घ्यायचं आहे आपले एक एक पापडी ॲड करून झाल्यानंतर, नाहीतर ते एका साइडून जास्त ब्राऊन होतील। तर आपल्याला एवढं फ्राय करून नाही घ्यायचं आहे एक्स्ट्रीम पण। तर लो टू मीडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्या, इथे आतूनसुद्धा प्रॉपरली कुक होतील। आणि ह्या पापडी ज्या आहेत ते वरून थोडे क्रंची आणि आतमधून थोडंसं खुसखुशीत लागतात। त्यासाठी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आणि इथे आपली पापडी जी आहे ती रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता कसा टेक्स्चर आला आहे। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।